डिअर ट्विन्स, कालच सोनोग्राफीमध्ये समजलं की माझ्यात एक नाही तर दोन छोट्या जीवांची हृदय धडधडत आहेत. हे ऐकताच डोळे नकळत भरून आले. त्या क्षणी माझ्या मनात किती भावना दाटून आल्या होत्या हे शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. तुमची मम्मा खूप 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 आनंदात होती. मनात सारखं वाटत होतं, सगळ्यांना ओरडून सांगावं आमचा आनंद आता दुप्पट झाला आहे. पण मग आम्ही ठरवलं, की सध्या फक्त आम्ही आई-बाबा होणार आहोत एवढंच सगळ्यांना सांगायचं आणि आमच्याकडे एक नाही तर दोन गोड बातम्या आहेत, हे काही दिवस गुपितच ठेवायचं. कारण आमची एकच इच्छा होती, माझी दोन्ही पिल्लं वाईट नजरेपासून, नकारात्मक ऊर्जेपासून आणि प्रत्येक संकटापासून सुरक्षित राहावीत. पिल्लांनो, माझ्यात एकाच वेळी 2 जीव वाढत आहेत, ही भावना किती अनोखी, किती सुंदर आणि किती अद्भुत असते, हे या महिन्यात मला पहिल्यांदाच जाणवलं. रोज सकाळी उठल्यावर पोटावर हात ठेवला, की नकळत चेहऱ्यावर हसू यायचं. कारण मला माहीत असायचं, मी आता एकटी नाही. माझ्यासोबत माझे 2 छोटे जीव आहेत. डॉक्टर काकांनी सांगितलं, की ही ट्विन प्रेग्नन्सी असल्यामुळे मला स्वतःची खूप काळजी घ्यावी लागेल. वेळेवर औषधं, पौष्टिक आहार, भरपूर विश्रांती आणि स्वतःची विशेष काळजी या सगळ्या गोष्टी मी मनापासून पाळल्या. कारण आता माझं प्रत्येक पाऊल फक्त माझ्यासाठी नव्हतं, ते तुमच्या दोघांसाठी होतं. पण या सगळ्या आनंदामध्ये माझ्या मनात एक छोटासा प्रश्न सतत डोकावत होता. माझं प्रेम तुमच्या दोघांना पुरेल ना? मला तुमच्यात कधीच फरक करायचा नाही. मला तुमच्या दोघांवरही सारखंच भरभरून आणि जीवापाड प्रेम करायचं आहे. पण मनात कधी-कधी भीती यायची, जर नकळत माझ्याकडून कुणाला कमी प्रेम मिळालं तर? एक दिवस मी ही भीती तुमच्या पप्पांना सांगितली. ते फक्त हसले आणि म्हणाले, "तू 2 बाळं आहेत म्हणून असा विचार करते आहेस." पण आपण आपल्या आयुष्यात एकाच वेळी कितीतरी जणांवर सारखंच प्रेम करत असतो. जसं मी माझ्या आई-बाबांवर प्रेम करतो, माझ्या भावावर, आपल्या शेरूवर प्रेम करतो आणि तुझ्यावरही तितकंच प्रेम करतो. याचा अर्थ कोणावरचं प्रेम कमी होतं असं नाही. ते पुढे म्हणाले, "उद्या हे 2 छोटे जीव आपल्या आयुष्यात येतील. कदाचित त्यांच्यावर मी सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम करेन. पण एका बाळावर जास्त प्रेम केलं म्हणून दुसऱ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. प्रेमाला मोजमाप नसतं. ते अथांग समुद्रासारखं असतं. जितकं वाटाल तितकंच ते वाढत जातं." आणि शेवटी त्यांनी माझा हात हातात घेत म्हणाले, "देवी आईने या 2 जीवांसाठी तुझी निवड केली आहे. कारण तिला माहीत आहे की तू सक्षम आहेस. तू या दोघांनाही सारख्याच प्रेमाने, मायेने आणि जीवापाड जपशील." त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनाला खूप धीर मिळाला. त्या दिवशी मला एक गोष्ट मनापासून समजली, आईचं प्रेम कधीच विभागलं जात नाही. प्रत्येक बाळासोबत तिचं हृदय आणखी मोठं होतं. माझ्या पिल्लांनो, तुम्ही दोघं माझ्या हृदयाचे 2 समान ठोके आहात. तुमच्यात मी कधीच तुलना करणार नाही, कधीच फरक करणार नाही. माझ्याकडून तुमच्या दोघांनाही प्रेम, माया आणि जिव्हाळा कधीच कमी पडू देणार नाही. अजूनही तुम्ही माझ्या कुशीत शांतपणे वाढत आहात, पण तुम्ही माझं आयुष्य आधीच सुंदर करून टाकलं आहे. तुमच्या प्रत्येक धडधडीत माझा श्वास गुंतला आहे आणि तुमच्या प्रत्येक उद्यासाठी मी आज स्वतःची काळजी घेत आहे. लवकरच पुन्हा पत्र लिहीन. तोपर्यंत माझ्या कुशीत सुखरूप वाढत राहा. माझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक प्रार्थनेत आणि प्रत्येक स्वप्नात फक्त तुम्ही दोघंच आहात. तुमची मम्मा.